नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक श्रीकांत मोजमोले. टीचर्स एक्झाम कट्टा चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, आजपर्यंत आपण विविध कॅटेगरीचे अंदाजे कट ऑफ पाहितलेले आहेत. बऱ्याच विद्यार्थ्यांची जशी जशी मागणी होती तसं तसं आपण जवळपास प्रत्येक कॅटेगरीचं कट ऑफ दिलेले आहेत. VJA, OBC, आपलं ओपन आणि ST या 3 कॅटेगरीचे कट ऑफ अजून द्यायचे राहिले होते. त्या संदर्भामध्ये मी तुम्हाला आज ओपनचे कॅटेगरीचे अंदाजे कट ऑफ किती असू शकेल या संदर्भामध्ये आपण आढावा घेणार आहोत. मित्रांनो, एक लक्षात ठेवा की हा अंदाज पाहत असताना मी वारंवार उल्लेख करत असतो प्रत्येक व्हिडिओमध्ये की यामध्ये अपवाद आणि गृहीतकं ही आहेतच. ज्यावेळेस हा कट ऑफ ओपनचा मी सांगणार आहे त्यामध्ये लक्षात ठेवा की यामध्ये सुद्धा डिवायडेशन होणार आहे. यामध्ये सुद्धा विषयवार डिवायडेशन होणार आहे, वर्ग वाईज डिवायडेशन होणार आहे. 1ली ते 5वी, 6वी ते 8वी, 9वी ते 10वी आणि 11वी ते 12वी. पुन्हा माध्यम असेल, मराठी माध्यम, हिंदी माध्यम, इंग्रजी माध्यम असेल. त्याच्यानंतर ही पुन्हा यामध्ये आडवं रिझर्वेशन, उभं रिझर्वेशन हे पहिल्या कॅटेगरीच्या संदर्भात सांगतोय. आणि आता ओपनची कॅटेगरी पाहत असताना भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त, खेळाडू, माजी सैनिक या गोष्टीही आल्यास म्हणजेच हे गृहीत धरून चला, कट ऑफ हा जशाची तसाच येणार आहे. आपण सांगतोय असा येणार आहे. यामध्ये काय म्हणता येईल की असं आपण म्हणत नाहीये, पण जास्तीत जास्त कुठपर्यंत जाऊ शकतो. आणि हा अंदाज घेता वेळेस आपण ध्यानात ठेवा की या अगोदरचे जे व्हिडिओ आहेत त्या व्हिडिओमध्ये आपण 15,000 व्हॅकन्सीज पकडलेल्या आणि त्याची त्या कॅटेगरीची टक्केवारी यानुसार किती व्हॅकन्सीज येतील हा अंदाज आपण पकडलेला. तसंच ओपनचं सुद्धा आपल्याला या संदर्भामध्ये गृहीत धरायचं आहे की जर 15,000 व्हॅकन्सी झाल्या तर 72% रिझर्वेशन सगळ्या कॅटेगरीचं गेल्यानंतर, पहिलं 52% आणि आता EWS आणि SEBC हे जे आहेत हे वर्ग आहेत यांचे 20%, म्हणजेच टोटल 72% रिझर्वेशन गेल्यानंतर ओपनमध्ये ज्या जागा राहतात त्या आहेत 28%. या 28% जागा म्हणजेच 15,000 पैकी जवळपास 4,200 व्हॅकन्सीज या होणार आहेत. 4,200 व्हॅकन्सीज मध्ये ओपनची मेरिट कुठपर्यंत जाऊ शकते त्याचा काहीसा अंदाज आपण घेणार आहोत. आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये 151 प्रत्येक कॅटेगरीचे 151च्या पुढचे उमेदवार हे ओपनच्या कॅटेगरीमध्ये जातील. मॅक्सिमम 151च्या पुढचे उमेदवार हे 151 ओपनच्या कॅटेगरीमध्ये जातील असं गृहीत धरलं होतं. आता त्यालाच अनुसरून आपण जर आता इथून पुढे पाहायचं झालं तर आपण जर 151च्या पुढचे सगळ्या कॅटेगरीचे उमेदवार, अगदी जनरल कॅटेगरीचे सुद्धा, जनरलची लिस्ट सुद्धा जर पाहितली तर जनरल कॅटेगरीमध्ये 151च्या पुढे मार्क घेणारे जे आहेत जनरलमध्ये ते आहेत 321. 151 मार्काच्या पुढे मार्क घेणारे किती? 321. 151च्या पुढे. आता याला 3 कॅटेगरीमध्ये मी विभागलेला आहे. 151च्या पुढे घेणारे, 145च्या पुढे घेणारे आणि 140च्या पुढे घेणारे. तर हे जनरल कॅटेगरीमध्ये 321 जणच फक्त जे आहेत ते 151 मार्कापासून पुढे मार्क घेतात. तर 151 मार्कांच्या पुढे ओबीसी मध्ये मार्क घेणारे कॅन्डिडेट आहेत 585. NTB मध्ये 151च्या पुढे मार्क घेणारे आहेत फक्त 31. SC मध्ये 151च्या पुढे मार्क घेणारे विद्यार्थी आहेत 134. SEBC मध्ये 151च्या पुढे मार्क घेणारे आहेत 213. VJA मध्ये 151च्या पुढे मार्क घेणारे आहेत 30. EWS मध्ये 151च्या पुढे मार्क घेणारे आहेत 64 कॅन्डिडेट. NTC मध्ये 151च्या पुढे मार्क घेणारे आहेत 62. ST कॅटेगरीमध्ये 151च्या पुढे मार्क घेणारे विद्यार्थी आहेत 21. आता हे जे सगळे कॅटेगरी 151च्या पुढे मार्क घेणारे जे सगळे कॅटेगरींचा विचार केला तर हे सगळ्या कॅटेगरींच्या टोटल कॅन्डिडेटची संख्या होते 1514. व्हॅकन्सी किती येणार आहेत? व्हॅकन्सी येणार आहेत 4200. अंदाजे पकडले 15,000 पैकी. आणि ओपनच्या कॅटेगरीमध्ये किती चालले आहेत? 1514. मग
ही मेरिट आपल्याला खाली आणावी लागेल. ही 151 पकडलेली होती आपण, आता आपल्याला 145 घेऊन बघावं लागेल. जर 145च्या पुढे मार्क घेतलेले विद्यार्थी बघितले तर जनरल मध्ये आहेत 561. 561 विद्यार्थ्यांनी काय घेतलेले आहेत, 145च्या पुढे मार्क घेतलेले, सॉरी 145च्या पुढे मार्क घेणारे विद्यार्थी ऑल कॅटेगरी मधल्या जनरल कॅटेगरीमध्ये जनरल मध्ये 561 आहेत. ENTD मध्ये 93 होतील, ओबीसी मध्ये 961 होतील. 141 मार्कांच्या पुढे मार्क घेणारे त्या कॅटेगरीतले सांगतोय. ENTB मध्ये 58 होतील. SC मध्ये 145च्या पुढे मार्क घेणारे विद्यार्थी आहेत 58, आपलं 246, सॉरी 246. SCBC मध्ये 145च्या पुढे मार्क घेणारे आहेत 420. VJA मध्ये 145च्या पुढे मार्क घेणारे आहेत 118. याच्यामध्ये 145 मार्कवाला आपण पकडलेला नाही, 146 पासून गृहीत धरलेला आहे. NTC मध्ये 145च्या पुढे मार्क घेणारे आहेत 120 आणि ST मध्ये 145च्या पुढे मार्क घेणारे आहेत 47. जसं पहिल्यांदा आपण 151चे गृहीत धरले आणि त्यांची टोटल संख्या फक्त होऊ लागली. ऑल कॅन्डिडेट मध्ये 151च्या पुढे मार्क घेणारे 1514, म्हणजेच व्हॅकन्सी 42 आणि 1514च कट ऑफ 1514 पर्यंत येऊ लागला. त्यामुळे आपण काय केलेला 4200 जागांसाठी, त्यामुळे आपण कट ऑफ 145 पर्यंत खाली आणली. 145 पर्यंत जरी कट ऑफ खाली आणली तरी फक्त 2683 विद्यार्थीच होत आहेत. आणि विद्यार्थी किती येतील, व्हॅकन्सीत किती येतील ओपनला व्हॅकन्सी येतील जवळपास 4200. जर 28% आपण पकडलं तर ठीक आहे. मग 145लाही विद्यार्थी पुरत नाहीयेत, मग आता काय करावं लागेल, कट ऑफ आणखीन खाली आणावा लागेल. म्हणजेच ओपन मध्ये आणखीन कमी मार्कवाले विद्यार्थी जातील. मग कुठपर्यंत जातील ते विद्यार्थी, ठीक आहे. मग आपण 140 पकडूया. 140 पेक्षा जास्त मार्क असणारे विद्यार्थी कोणत्या कॅटेगरीमध्ये किती आहेत हे पाहूया. हे सगळे झाले बरं 140 मध्ये. मग पुन्हा 140 पासून वरचे म्हणल्यावर 145 सुद्धा आलं आणि 151 सुद्धा आलं. तर 140च्या वरचे टोटल विद्यार्थी त्या कॅटेगरीमध्ये किती आहेत आपण पाहूया. जनरल कॅटेगरीमध्ये 140च्या पुढे मार्क घेणारे, यामध्ये मात्र 140 आपण हा आकडा गृहीत धरलेला आहे. 140 मार्कच्या पुढे मार्क असणारे आहेत 878. NT मध्ये NTD मध्ये 140च्या पेक्षा जास्त मार्क घेणारे आहेत 161. ओबीसी मध्ये आहेत 140 पेक्षा जास्त मार्क घेणारे 1702. NTB मध्ये 140 पेक्षा जास्त मार्क घेणारे आहेत 89. SC कॅटेगरीमध्ये 140 पेक्षा जास्त मार्क घेणारे आहेत 456. SCBC मध्ये 140 पेक्षा जास्त घेणारे मार्क घेणारे आहेत 722. VJA मध्ये आहेत 103. EWS मध्ये आहेत 198, ज्यांनी 140 पेक्षा जास्त मार्क घेतलेले आहेत. NTC मध्ये आहेत 219. ST मध्ये 140 पेक्षा जास्त मार्क घेणारे विद्यार्थी आहेत 76. अशा जर यांचं कॅल्क्युलेशन केलं 140 पेक्षा जास्त मार्क घेणाऱ्या त्या कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांचं कॅल्क्युलेशन केलं तर त्याचा आकडा हा 4604. म्हणजेच 28%, 15,000 जागा आल्या तर 28% रिझर्वेशन प्रमाणे जर ओपनला 4200 जागा आल्या तर त्याच्यासाठी कॅन्डिडेट 140च्या वर मार्क असणारे आहेत 4604. म्हणजे फक्त 400 कॅन्डिडेट हे जास्त राहणार आहेत. वरील 4200 जागांपैकी 200, 400 विद्यार्थी असे असणार आहेत ज्यांच्याकडे डॉक्युमेंट मध्ये करणार आहेत. कुणी डबल एक्झाम दिलेली असेल, कुणी अपात्र ठरणार आहे, कोणाकडे काही डॉक्युमेंट्स असतील. हे तर म्हणजेच काय की 140च्या आसपासचे विद्यार्थी ओपनचे हे मेरिटसाठी अगदी कधी 138-37 पर्यंत सुद्धा तो कट ऑफ ओपनचा कमी येऊ शकतो. याच्यामध्येही आणखी माध्यम वाईज, विषय वाईज, आता यामध्ये आपल्याला हे माहित नाही आहे की कोणते विद्यार्थी TET फर्स्ट आहेत, TET सेकंड आहेत किंवा CTET फर्स्ट, CTET सेकंड आहेत. कोणाचा कोण DED वाले, कोण BED वाले, किंवा कोणाचं माध्यम कोणतं, कोणाचा विषय कोणता, याबद्दल आपल्याला काहीही माहिती नसल्यामुळे विद्यार्थी मित्रांनो काही विद्यार्थ्यांचा कट ऑफ हा 120 पर्यंत सुद्धा येऊ शकतो. अगदी ओपनच्या विद्यार्थ्यांचा सुद्धा
त्यामध्ये पुन्हा खेळाडू, भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त असे विविध प्रकारे त्यांचं डिवायडेशन होणार आहे. त्यामुळे मॅक्सिमम कट ऑफ जो जाईल तो 140च्या वर जाणार नाही ओपनचा. जरी आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये 151च्या वरचेच पकडले असले, कुठे 151च्या वरचेच ओपनसाठी पकडलेले असले आणि बऱ्याच विद्यार्थ्यांनी त्यावर टीका जरी केलेली असली, तरी विद्यार्थी मित्रांनो 140च्या वर ओपनचा कट ऑफ जाणार नाही. बहुतांश विषयासाठी आणि बहुतांश घटकांसाठी, माध्यमांसाठी हा त्याच्या वर नसेल अशी शक्यता आहे. अगोदर कडू आणि नंतर गोड याप्रमाणे मी तुम्हाला अगोदर जास्तीत जास्त किती मेरिट जाऊ शकते या संदर्भात अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, ओपनच्या संदर्भात सुद्धा. आणि जर जागा जर वाढल्या, काल परवाच्या GR प्रमाणे जागा जर वाढल्या सेकंड फेज साठी जर गृहीत धरला अजूनही, तरी आपण यासाठी काय डिवायडेशनचा हा विचार केलेला नाही. कुठे विचार केलेला नाहीये? हा विचार इथे केलेला नाहीये की संस्थांसाठी किती जागा, हा विचार इथे आपण केलेला नाही. जास्तीत जास्त मॅक्सिमम कट ऑफ आपल्याला किती पकडता येईल हे आपण त्या संदर्भामध्ये पकडलेलं आहे. जर 4200 जागामधल्या आपण डिवायडेड बाय 2 केलं आणि अर्ध्या झेडपी, मनपा, नपा, कटक मंडळी यांना केल्या आणि खालचे 2100 जागांसाठी अजून गुणिले 3 उमेदवार केले, तर ती मेरिट खूप खाली येणार आहे. त्याबाबत शंकाच नाही. पण त्यातील लागणारे जितके आहेत तितकीच संख्या आपण गृहीत धरून जास्तीत जास्त कट ऑफ कुठपर्यंत जाऊ शकतो हे आपण सांगितलेलं आहे. तुमच्या मतांचं कमेंट बॉक्समध्ये स्वागत आहे. या अगोदरही मी तुम्हाला अपवाद सांगितलेले आहेत, आत्ताही सांगितलेलं आहे. व्हिडिओ नीट ऐकून मग कमेंट करावी, फक्त एवढीच विनंती आहे. कारण मी प्रत्येक बाबीला स्पर्श करण्याचा, ओझरता तरी उल्लेख करण्याचा प्रयत्न करत असतो. चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक आणि शेअर करायला विसरू नका. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.